बरंचसा पहिला बॉल प्रमोदसाठी पहिलाच बॉल हाफ ट्रॅकर बॉल होता ऑन साइडला दिशा दिली 30 यार्ड सर्कल मध्ये थोडंसं फंगलिंग पाहायला मिळालं आणि सिंगल मात्र घेण्यामध्ये यश निर्माण झालंय फलंदाजाला आणि खातं अकाउंट ओपन होतंय टीम भवानीनगर सळवे संघाचं दोन तुल्यबळ संघातली लढत सेमीफायनल 1 ची लढत आपल्याला पाहायला मिळते एका बाजूला भवानीनगर सळवे तर दुसऱ्या बाजूला घोषटवाडी टॉस जिंकला घोषटवाडी संघाने फिल्डिंग करण्याचा निर्णय भरतचा पुढचा बॉल शंभू साडे हाफ ट्रॅकर बॉल होता शरीरापासून दूर ठेवलाय पंचाचा इशारा वाईट बॉल एक्स्ट्राच्या स्वरूपात आणखीन एक धाव धावफलकावरती जरूर ऍड होते 2 षटकांची ही मॅच आहे पॉवर प्ले नाहीये त्यामुळे डीप मध्ये मिड विकेट मध्ये लॉंग ऑन लॉंग ऑफ यावेळेस मात्र बिग हिट आलाय उंची जास्त लांबी कमी इथे मिळते विकेटची हमी राजेश कुराडे होते कुठलीही चुकी करत नाहीयेत मिड विकेटला पकडला जातोय झेल पहिला धक्का टीम भवानीनगर सळवे संघाला जावं लागेल माघारी शंभू बॅक टू द आउट नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये एनके आलाय यावेळेस मात्र बिग हिट केलाय पुन्हा एकदा राजेश आहे राजेश त्याच ठिकाणी दुसरा झेल इथे तू चल मे आया आणखीन एक विकेट गॉन फलंदाज बाद बॅक टू द डगआउट आल्या पावली जावं लागेल मारे एनके अगदी चांगली गोलंदाजी एक वेगवान गोलंदाज ज्यांनी मात्र टेनिस विश्वामध्ये अगदी नाव कमावलंय यावेळेस देखील शरीरापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न सातत्याने मात्र केला जातोय चांगला अँगल बनवतोय आपल्या गोलंदाजीतून प्रभावित केलं या गोलंदाजाने सकाळपासून आणि स्वतःला सिद्ध केलंय 2 विकेट तर घेतल्या गेल्यात हो यावेळेस देखील फटका बसलाय उंची जास्त लांबी कमी इथे मिळते विकेटची हमी पहिल्या षटकामध्ये 3 विकेट मिळवल्यात आतापर्यंत पाहायला गेला तर गोलंदाज टीम घोषटवाडी संघाचा भरत येतोय आता पुन्हा एकदा रंगात आणि ढंगात परत काय गोलंदाजी राहिली आहे टीमची धावसंख्या फक्त आणि फक्त 3 या धावसंख्येवरती मात्र स्थिर आहे नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये अलेक्स आलाय सन्माननीय आदरणीय प्रमोददादा हारुगडे साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त ही क्रीडा स्पर्धा आपण पाहतोय जिवाळाकरांचा जिवाळा जपणारी ही चषक आपल्याला पाहायला मिळते ही क्रीडा स्पर्धा आज खऱ्या अर्थाने प्रमुख उपस्थिती प्रमोददादांची मात्र मुख्य व्यासपीठावरती मात्र पाहायला मिळते यावेळेस आणखीन एक विकेट होऊ शकते गोलंदाजाला मिळते क्षेत्ररक्षकाची साथ एक मदतीचा हात फलंदाज बाद जावं लागेल माघारी इथे मात्र कौतुक झालं पाहिजे गोलंदाजी आवडली असेल तर टाळा व्हायला काही हरकत नाहीये घोषटवाडी संघाचा एक तेज तर्रार गोलंदाज भरत कुराडे काय गोलंदाजी आग ओखणारी गोलंदाजी प्रभावित केलं या गोलंदाजाने नवीन बॅटर प्रथमेश आलाय कमालीची गोलंदाजी
काय गोलंदाजी राहिली आहे. हो यावेळेस मात्र पहा डीप मध्ये प्रोटेक्शन आहे, परंतु त्याच्या डोक्यावरून चेंडू फ्लाय होतोय. अगदी खूप वेळानंतर आलेला हा चौकार शेवटच्या बॉल वरती. पहिलं षटक इथे समाप्त होतंय. पहिल्या षटकानंतर टीम भवानीनगर सळवे संघ मात्र जाऊन पोहोचतोय 7 वरती 4. ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेला आपल्याला नाश्ता सौजन्य लाभलेला आहे अमोलदादा साळुंके साहेब यांचा शुभ सन्मान मुख्य व्यासपीठावर संपन्न होईल. मी विनंती करेन अभि हरुगडे स्वतः वेब डिझायनर आहेत आणि या त्यांच्या शुभ हस्ते सन्मान केला जाईल. नाश्ता सौजन्य या जिव्हाळ्या चषकासाठी या 2 दिवसीय स्पर्धेला आपल्याला ज्यांनी पुरस्कृत केलं एक दिलदार व्यक्तिमत्व कॅप्टन 26 यांच्यावर असलेले प्रेम जिव्हाळ्याचे संबंध अमोलदादा साळुंके साहेब यांचा शुभ सन्मान मुख्य व्यासपीठावर संपन्न होतोय. जिव्हाळ्याची आपुलकीची शॉल सौंदर्याचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची गोड आठवण सन्मान चिन्ह देऊन हा शुभ सन्मान संपन्न होतोय. मान्यवरांचं मनपूर्वक आभार. थँक्यू सो मच. धन्यवाद राजेश. राजेशच्या पहिल्याच बॉल वरती भव्य स्वागत केलं षटकाराने. आओ स्वैग से करेंगे षटकार से स्वागत. षटकार आलाय. षटकार आलाय. षटकारच्या मदतीने टीमची धावसंख्या 13 या धावसंख्येवरती मात्र जाऊन पोहोचते. राजेशच्या पहिल्या बॉल वरती षटकार लगावतोय प्रमोद. मी नाही थांबणार, लांबच लांब मारणार, मैं झुकेगा नहीं साला. ठोकलाय षटकार. सलग 3 षटकार मारले तर 500 रुपयाचं पारितोषिक सन्माननीय आदरणीय दीपकजी शेलार साहेब फौजी यांच्याकडनं. ओहो आणखीन एक लांब 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 लचक येतोय षटकार. सलग 3 षटकार ठोकलेत. 500 रुपयाचं पारितोषिक दीपक दादांच्या शुभ हस्ते मात्र दिलं जाईल. प्रमोद ऑन फायर होतोय राजेशच्या विरोधात. अगदी कुरघोड्या खेळल्यात बॉल वरती. 3 षटकार आलेत सलगचे 3 षटकार. जिथे पहिल्या षटकामध्ये कुठेतरी हा सामना थांबला होता, धावसंख्येला आळा घातला होता, परंतु या षटकामध्ये यावेळेस मात्र बॅकफुटला जाऊन ड्राइव्ह केलाय. अगदी गॅप शोधून काढले. क्रिकेटचा कॉपी बुक स्ट्रोक. अगदी सुरक्षित फटका खेळला गेलाय. गेंदबाज ने दिया मौका और इस पे जड़ दिया. प्रमोद ने चौका. 4 धावा आल्यात. चौकार येतोय. 29 धावा झाल्या. 29 ऑन स्कोर कार्ड मात्र पाहायला मिळतोय. पहिल्या डावामध्ये 7 धावा होत्या. आता मात्र धावसंख्येला हो खूप चांगला फटका खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु आता कमबॅक करत असताना या बॉल वरती कुठलीही धाव नाहीये. राजेश आहे. राजेशने कमबॅक केलंय. शेवटचा बॉल पाहावं लागेल. शेवटच्या बॉल वरती किती धावा येतील. हो खूप चांगला बॉल आणि इथे स्टंपिंगच्या रूपाने मात्र फलंदाज मात्र बाद होतोय. पहिली इनिंग समाप्त होते. कॅच ड्रॉप. कॅच कॉट बिहाइंड द विकेट. माफ करा. आणि विकेट येते ती म्हणजे प्रमोदची. पहिली इनिंग समाप्त होते. पूर्वार्धाचा खेळ समाप्त होतोय आणि पहिला डाव समाप्त झाल्यानंतर टीमची धावसंख्या भवानीनगर सळवे संघ जाऊन पोहोचतोय 29 या आकड्यावरती. विजयासाठी लक्ष असेल 30 धावांचं. 12 बॉल करायचे आहेत. 30 धावा टीम घोषटवाडी संघाला. येस ओव्हर टू कॉम्बॉक्स लवसर. दुसरी उपांत्य लढत आपल्याला पाहायला मिळेल. वन साइड जिव्हाळा त्यांच्या विरोधात टीम एकता मिरगाव. चला दोन्ही टीम या. मी मान्यवरांना विनंती करेन आदरणीय सन्माननीय श्री विनोद भालेकर साहेब, दीपक भालेकर साहेब आणि विश्वनाथ वरपे साहेब आपल्या शुभ हस्ते आम्ही टॉस घेणार आहोत. टॉसचा बॉस मध्ये वन साइड गेम चेंजरचा कटआउट आपण पाहतोय. एका बाजूला स्वतः आयोजक आहेत वन साइड जिव्हाळा, दुसऱ्या बाजूला एकता मिरगाव या टीमचे कॅप्टन महेश शेलार आणि त्यांच्या बाजूला दुसऱ्या बाजूला अगदी आपल्याला पाहायला मिळतात प्रवीण दादा हरवडे लिजंड क्रिकेटर
विनोद भालेकर साहेब, दीपक भालेकर साहेब, विश्वनाथ वरपे साहेब यांच्या शुभ हस्ते आपण उपांत्य लढतीची दुसऱ्या उपांत्य लढतीचा टॉस करणार आहोत। सर्व मान्यवरांचं मनपूर्वक स्वागत। वेलकम सर। टॉस केला जाईल, एका बाजूला आयोजक एका बाजूला प्रतिस्पर्धी। उपांत्य लढत क्रमांक 2। येस वन साइड जिवाळा कॉल केलाय, छापा कॉल केलाय आणि इथे मात्र काटा आलाय। थँक्यू सो मच मान्यवरांचा आभार। 2 षटकांची लढत महेश शेलार मान्यवरांना मी नक्कीच नम्रपूर्वक विनंती करेन आपण आदरपूर्वक मुख्य व्यासपीठावर आसन असावा। पहिली स्पर्धा खेळताय, पहिल्या स्पर्धेमध्ये टॉप 4 मध्ये प्रवेश केलाय टीम एकता मिरगाव। महेश शेलार काय सांगाल, टॉस जिंकला निर्णय काय? आम्ही फलंदाजी करू जे पाठीमागच्या 3 मॅच मध्ये आम्ही फलंदाजी केली, आता मी तेच कंटिन्यू करणार आहे। फलंदाजी करू आम्ही आणि ज्या प्रकारे तुम्ही पहिल्या स्पर्धेमध्ये खेळ केलाय मजा आली? हो खूपच आम्ही एन्जॉय केला आणि याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचं म्हणजे आमच्या सर्व जे प्लेयर्सने जे मला सपोर्ट केला त्याच्यामुळे आम्ही इथं टॉप 4 पर्यंत पोहोचलो आणि आयोजन पण खूप चांगलं होतं, खूप मजा येते। थँक्यू सो मच। टॉस जिंकलाय महेश शेलार यांनी एकता मिरगाव, त्यांनी सांगितलं आम्ही फलंदाजी करू। ओव्हर टू यू कॉमेंट्री बॉक्स। त्याच दरम्यान आदरणीय श्री जगन्नाथ देसाई साहेब दादा आणि त्यांच्या साथीला सतीश देसाई साहेब उपसरपंच यांचा देखील शुभागमन झाला। वेलकम, सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम। येस अगदी ग्रामपंचायत बनपुरी गावचे उपसरपंच आदरणीय सन्माननीय श्री सतीश देसाई साहेब यांचं शुभागमन झाले। आपल्या बनपुरी गावचे द्वितीय नागरिक म्हणून यांची अगदी ख्याती आहे। आम्ही आयोजन कमिटीच्या माध्यमातून आपलं मनपूर्वक सहर्ष स्वागत करतोय। जिव्हाळाकरांचा जिव्हाळा चषक या स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक सहर्ष स्वागत सर। आपण या स्पर्धेला अगदी आपला बहुमूल्य वेळ काढून उपस्थित राहिलात, मुख्य व्यासपीठावर येऊन या स्पर्धेचा आनंद घ्यायचा आहे। वेलकम, सुस्वागतम। थँक्यू सो मच। आलेल्या मान्यवरांचं या जिव्हाळ्या चषकामध्ये सहर्ष स्वागत। जाऊया पूर्वार्धाचा खेळ समाप्त झाला। उत्तर अर्धामध्ये पंचांचा ग्रीन सिग्नल होते, मॅचला होईल सुरुवात। लक्ष्य असेल 12 चेंडू करायचे आहेत, 30 धावा। सलामीची जोडी मात्र मैदानाच्या आतमध्ये राजेश कुराडे आणि भरत कुराडे। स्ट्रायक एंडला भरत, नॉन स्ट्रायक एंडला राजेश आणि गोलंदाजी स्ट्राइक वरती पहिलं षटक अलेक्स। पहिलाच बॉल बिग हिट करण्याचा प्रयत्न, उंची जास्त लांबी कमी मिळाली आहे। क्षेत्ररक्षक गेलेत बॉल पर्यंत, कॅच ड्रॉप झाली आहे आणि तिथे मात्र 2 धावा इथे कंप्लीट होत असताना पहिल्या बॉल वरती 2 धावा आल्यात। 2 धाव्याने खातं अकाउंट ओपन होतोय टीम गोषटवाडी संघाचं। कालच्या दिवसामध्ये राजेश बरसला होता, आजच्या दिवसामध्ये इम्पॉर्टंट मॅच आहे, परंतु त्याच्या अपोजिटला जर आपण पाहायला गेलं तर गोलंदाज अलेक्स अगदी यॉर्करचा प्रयत्न बुंद्यात टाकलाय, पायावरती परफेक्ट मिडल ऑफ द बॅट आणि पायामध्ये टिकट यॉर्कर पाहायला मिळालं। क्रिकेटचं ब्रह्मास्त्र वापरलंय आता अलेक्सच्या माध्यमातून। लेग बायच्या स्वरूपात मात्र ही धाव फलकावरती ऍड होते। 3 धावा धाव फलकावरती जरूर लागल्या जातात। ओहो, यावेळेस बिग हिट केलाय, क्षेत्ररक्षक होता त्या ठिकाणी, मिड विकेटचा क्षेत्ररक्षक वेगाने आला बॉल पर्यंत, कॅच पकडलीये। लकी ठरतोय आपल्या संघासाठी। पहिली विकेट गॉन, पहिला हादरा, पहिला धक्का लागतोय टीम गोषटवाडी संघाला। भरत ला जावं लागेल परत डगआउटच्या दिशेने, फलंदाज बाद। नवीन बॅटर हिमांशू आलाय। हिमांशू, अलेक्स ने मात्र कमाल केली आहे।
महत्वाची विकेट त्याने मिळवली आहे, कारण पहिल्या षटकामध्ये भरतने 4 विकेट मिळाल्या होत्या. फ्लिप करण्याचा प्रयत्न, लोअर फुल टॉस बॉल होता, डीप मधून बॉल निघून चाललाय, टप्पा टप्पा घेत चेंडू सीमारेषा पार, मिळतील धावा 4. येतोय जिव्हाळा चषक, चौकार. हो, यावेळेस मात्र पहा लॉंग ऑफ मध्ये एनके आहे, पकडला जातोय झेल. गोलंदाजाला मिळते क्षेत्ररक्षकाची साथ, एक मदतीचा हात, फलंदाज बाद. हिमांशू बॅक टू द डगआउट. पहिल्या इनिंग मध्ये ज्या पद्धतीने मात्र भरतने गोलंदाजी केली होती आणि त्याच पद्धतीची गोलंदाजी प्रति उत्तर देत असताना हा गोलंदाज टीम भवानीनगर सळवे संघाचा एलेक्सला आपण पाहतोय. 2 विकेट त्याने मिळवल्यात. आतापर्यंत खेळ पाहायला मिळतोय तर 5 धावा 7 धावा धावफलकावरती लागतात. 5 बॉलचा खेळ झालाय. 7 चेंडू 23 धावांची गरज. येणारे 7 बॉल 23 धावांची गरज. मोठ्या फटक्याची गरज असेल. नवीन बॅटर मात्र मैदानाच्या आतमध्ये इनॅट नंबर 4 आकाश आलाय. यावेळेस मात्र पहा बिग हिट केलाय. आकाशच्या बॅट मधून केलंय आक्रमण. चेंडू करतोय आकाश भ्रमण आणि आमच्या मुख्य व्यासपीठाला मानवंदना देणारा हा षटकार आकाशच्या बॅट मधून आलाय. पहिलं षटक समाप्त. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त होतोय. पहिलं षटक समाप्त झाल्यानंतर टीम भवानीनगर सळवे संघ जाऊन पोहोचतोय 13 ला 2. आता येणारे 6 बॉल आणि करायचे आहेत 17 धावा. जबाबदारीचं महत्वाचं षटक. टीम मीटिंग घेतली गेली, टीम मीटिंग बोलवली गेली आहे. अंतिम षटक कोणाकडे दिलं जाईल कॅप्टन विचार करतोय आणि टीम मीटिंग घेतली. जास्त वेळ घ्यायची नाहीये मित्रांनो, वेळ आपल्याकडे खूप कमी आहे. अजून एक सामना बाकी आहे, तो जास्तीत जास्त षटकांचा खेळवायचा, त्यामुळे जास्त टीम मीटिंग घेऊ नका मित्रांनो. वेळेचा निर्बंध पाळा, थोडस स्पीडअप घ्या. अजून एक सेमीफायनल आहे आपल्याकडे. पंचांना देखील विनंती असेल, चला स्पीडअप घ्या. आणि नक्कीच 6 चेंडू 17ची गरज असताना गोलंदाज मात्र पाहायला मिळतोय लकी. आणि आपल्या संघाला लकी ठरतोय की काय हे पाहणं महत्वाचं असेल. प्रश्नचिन्ह उभं आहे, उत्तर मात्र लकी देतोय का, परंतु त्याच्या समोर तेवढंच कडवं आव्हान पाहायला मिळतंय. स्ट्राइक एंडला मात्र एक हार्ड हिटर आणि अनुभवी बॅटर मात्र पाहायला मिळतोय. अर्थातच राजेश कुराडे. कालचा दिवस कसा होता माहित नाहीये, काल तुम्ही काय केलंय ते माहित नाही. परीक्षा आज आहे, परीक्षा आज आहे आणि परीक्षेमध्ये तुम्हाला अगदी 100% एफर्ट्स द्यावे लागतील. एका बाजूला भवानीनगर सळवे तर दुसऱ्या बाजूला गोषटवाडी. एका बाजूला लकी तर दुसऱ्या बाजूला राजेश कुराडे. 6 चेंडू 17ची मॅच. पहिली सेमीफायनल. कोणता संघ अंतिम सामन्यामध्ये विजेता संघ म्हणून ठरेल पाहावं लागेल. पहिला बॉल टाकण्यासाठी लकी सज्ज. धुरा सांभाळण्यासाठी शेवटचं अंतिम षटक दिलंय. 6 चेंडू 17. राजेश साठी हा बॉल अचूक टप्प्यावरती हाताळलाय. बॉल निघून चाललाय पाठीमागच्या क्षेत्रामध्ये. अंपायर रन नाही ना आता. डॉट बॉल. डॉट बॉल आलाय. डॉट बॉलचं पर्सेंटेज 5 बॉल 17. 5 बॉल 17ची गरज असताना इथे मात्र खराब लाईन आणि लेन शरीरापासून दूर ठेवलाय. पाच ला 16. रनअप मध्ये थोडा अडथळा. पुन्हा तयार होईल. गोलंदाजी ट्रॅक वरती सज्ज होतोय पुन्हा. 5 बॉल 16 धावांची गरज. हातीरडीचा सामना. पहिली सेमीफायनल आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. ओहो, ऑन साइडला खेचलाय. तांबडा पांढरा झणझणीत षटकार मारतोय खणखणीत. राजेश कुराडे ऑन फायर होतोय. षटकार आलाय. षटकाराच्या मदतीने मात्र
टीमच्या खात्यामध्ये 6 धावा ऍड होत आहेत. टीमची धाव संख्या 20-22-0. आता 4 चेंडू 10 धावांची गरज. टार्गेट सेट केलं होतं 30 धावांचं. राजेश आहे स्ट्राइक एंडला. आता कमबॅक करणं कुठेतरी महत्वाचं असेल लकीला. लकीकडे मात्र शेवटचं षटक दिलंय. लकी आपल्या संघासाठी लकी ठरतोय की नाही हे मात्र मोठं प्रश्नचिन्ह आहे. कमबॅक होणं सध्याच्या घडीला लकीचं महत्वाचं असेल. खराब लाईन आणि लेन अशा चुका अंतिम टप्प्यात येऊन तुम्ही करणं खूप चुकीचं ठरू शकतं. कारण धावा वाचवायच्या आहेत आपल्याला. पुन्हा एकदा खराब लाईन आणि लेन दिशेपासून भरकटतोय. दिशा चुकते. गाडी पटरीवरून दुसऱ्या पटरीवरती जाते. 4 बॉल 8 धावांची गरज. पुन्हा एकदा खराब लाईन. आतापर्यंत हॅट्रिक 3 वाईड बॉल हाताळलेत. 4 बॉल आता 7 धावांवरती येऊन ठेपली आहे मॅच. थोडस प्रेशर आहे. प्रेशर बिल्डअप होत आहे. प्रेशर रिलीज केलंय राजेशने. आपल्या संघाचा जो षटकार आला होता त्या षटकाराने, परंतु कमबॅक होणं कुठेतरी महत्वाचं असेल सध्याच्या घडीला लकीच्या बाजूने. ओहो हुक केलाय. मागील क्षेत्र घोषंगी क्षेत्र आहे. एकच धाव मात्र मिळेल. सिंगलच्या मदतीने धाव फलक मात्र जाऊन पोहोचेल. 24-24. 3 चेंडू 6 ची गरज. ऑन साइडला खेचलाय. मॅच फिनिश षटकार आणि सेलिब्रेशन. राजेश आहे तोपर्यंत मॅच ऑन आहे होती आणि जो षटकार खेचला आणि हा सामना आपल्या पूर्णपणे बाजूने वळवला. अंतिम सामन्यामध्ये जाण्यासाठी विजेता संघ ठरतोय गोषटवाडी टीम. हार्डलक पॅडलक टीम भवानीनगर सळवे. चला नेक्स्ट मॅच. चला टीम भवानीनगर सळवे आपण मैदानाच्या बाहेर यायचंय. नेक्स्ट मॅच आपण लगेचच सेकंड सेमी फायनल. वन साइड जिवाळा आणि त्यांच्या विरोधात एकता मिरगाव या दोन संघांमधली ही लढत. आणि जशी मॅचला होईल सुरुवात आवाजामध्ये करूया परिवर्तन. एक गोड आवाज सातत्याने कालच्या दिवसामध्ये जोडला गेलाय. लव जाधव सर यांचा आवाज आपण ऐकूया. धन्यवाद. या मॅचचा हिरो प्लेअर ऑफ द मॅच ज्यांनी पहिल्या षटकामध्ये 4 गडी बाद करत असताना धावांची खिंडार पाडला भवानीनगर सळवेला भरत कुराडे ठरतात या मॅचचे प्लेअर ऑफ द मॅच. त्यांना नक्कीच आम्ही पुरस्कृत करू अगदी अंतिम सामन्यानंतर. आणि हा पुरस्कार मात्र डेडिकेट केलाय राजेश कुराडे यांना. ही चांगली खेळाडू वृत्ती. काल राजेश कुराडे यांनी सामनावीराचा पुरस्कार डेडिकेट केला होता आपल्या सहकार्यांना. आज भरत कुराडे यांनी हा पुरस्कार डेडिकेट केलाय राजेश कुराडे यांना. गोषटवाडी संघाचं एक वेगळं हे रणनीती आहे. सर्वांचं मनापूर्वक स्वागत संध्याकाळच्या सत्रामध्ये. आता मात्र ज्या क्षणाची प्रतीक्षा होती अंतिम फेरीमध्ये दाखल झाले टीम घोषटवाडी. त्यांच्या विरोधात अंतिम लढतीमध्ये कोणता संघ खेळ ही ठरवणारी ही लढत. एका बाजूला वन साइड जिवाळा काल वन साइड खेळ खेळलाय आणि आज दुसऱ्या बाजूला टीम एकता मिरगाव. त्यांनी देखील काय खेळ केलाय. सातारा टेनिस क्रिकेटचा मलिंगा अतुल भालेकर गोलंदाजी मार्कवर सज्ज होतील. समोर फलंदाज आजचा दिवस गाजवलाय प्रथमेश शेलार. 2 षटकांची लढत. जास्त वेळ घेऊ नका मित्रांनो, वेळेचे थोडस कमी आहे. मुख्य व्यासपीठावर जर पाहिलं तर या स्पर्धेला मुख्य मान्यवर आपण पाहतोय. सर्व मान्यवरांची उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते. त्यांच्या उपस्थितीमध्ये दुसरी उपांत्य लढत. पहिला चेंडू
पहिला चेंडू अतुल भालेकर यांचा बॅटशी लागले एक कडा आणि पहिल्या चेंडूवर गोल्डन डकचा शिकार ठरतोय. प्रथमेश शेलार 0 बाद. सातारा टेनिस क्रिकेटचा मलिंगा, बनपुर एक्सप्रेस, कॅप्टन 26 ही नावं त्यांना अशीच प्राप्त झाली नाहीयेत. एक काळ क्रिकेटचा गाजवलाय. आज मात्र आपल्या गावाचं नाव, आपल्या तालुक्याचं नाव, आपल्या जिल्ह्याचं नाव ज्या खेळाडूने नवी मुंबई टेनिस क्रिकेटच्या पटलावर प्रत्येकाला घेण्यास भाग पाडले अतुल भालेकर वेगासाठी जाणले जातात. वेग आणि टप्पा ही मात्र त्यांची खासियत आहे. प्रथमेश शेलार बाद झालेत क्रमांक 3 वर. न्यू बॅटर शैलेश शेलार. यष्टीरक्षक प्रवीण हरुगडे, वन ऑफ द बेस्ट लिजंड क्रिकेटर, मास्टर क्रिकेटर इन पाटण तालुका टेनिस क्रिकेट. कोणती चुकी केली नाहीये. त्यांना माहित आहे हा सामना खूप महत्वाचा आहे. अतुल भालेकर दुसरा चेंडू घेऊन सज्ज होतील. दुसरा चेंडू शरीरापासून दूर टाकलाय. पंच शहानिशा करत असताना निर्णय व्हाईट बॉलचा केला जातोय. एक अवांतर धाव जोडली जाईल. अतिरिक्त धावेने धावांचा श्री गणेशा होत असताना टीम एकता मिरगाव. विकेट करण्याचा प्रयत्न, बॅटच्या बॉटमला लागलाय, चेंडू हवेत गेलाय जरूर, परंतु गोशांकी क्षेत्राच्या दिशेने मार्गस्थ होईल. एक धाव मात्र प्राप्त होईल. अतुल भालेकर यांच्या वेगाला उत्तर कसं द्यायचं हा मात्र प्रश्न आता दोन्ही फलंदाजांना पडला असेल. अजय शेलार त्यांच्या साथीला आहेत शैलेश शेलार. 2 धावा धावफलकावर. उपांत्य लढत क्रमांक 2. जे प्रेक्षक आमच्या सोबत ओमसाई एमटीसी या युट्यूब चॅनल वर जोडले त्या सर्व प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत. आपण पाहताय प्रमोद दादा हरुगडे यांच्या वाढदिवसानिमित्त जिव्हाळाकरांचा जिव्हाळा चषक 6वं पर्व आणि या 6व्या पर्वाची ही दुसरी उपांत्य लढत आपण पाहतोय. घोषटवाडीने अंतिम फेरीमध्ये प्रवेश केलाय. दुसरा संघ कोणता असेल हे सामन्यामध्ये चित्र स्पष्ट होईल. वेगाने चेंडू हाताळण्याच्या प्रयत्नात खराब दिशेवर खराब दिशेवर गोलंदाजी. व्हाईट बॉल. एक अवांतर धाव टीमच्या टोटल मध्ये. 2 चेंडू अखेर 3 धावा धाव फलकावर. 1 गडी बाद. अतुल भालेकर सातारा टेनिस क्रिकेटचा मलिंगा चांगल्या टप्प्यावर गोलंदाजी करण्यासाठी जाणला जातो. तिसरा चेंडू शॉर्ट आर्म जॅक, क्षेत्ररक्षक आहे स्क्वेअर लेग डीपला एकदा पूर्ण केली जाईल. दोरीचा प्रयत्न केलाय जरूर. धावचीची संधी असेल. कॉलिंग चुकलंय. धावबाद करण्यासाठी अगदी फेकी जरूर केली परंतु शेवटच्या क्षणाला चेंडू हातातून निसटला. प्रवीण हरुगडे यष्टीरक्षकाच्या भूमिकेमध्ये. एक धाव क्रिकेटमध्ये खूप महत्वाची असते. काल एका धावेने सामना जिंकला टीम एसीसी नवी वाडीने. आज एका धावेने सामना जिंकला टीम एकता मिरगावने आणि एका धावेने 2017 ची IPL ची फायनल जिंकली आहे मुंबई इंडियन्सने. त्यामुळे तुम्हाला एक धाव वाचवावी लागेल. एक धाव एका तोळ्याच्या सोन्याच्या भावासारखी असेल. पुढे सरसावून खेळायचा प्रयत्न. अतुल भालेकर वेग पाहायला मिळतोय. अपील केले आणि पंचांनी अपील उचलून धरले. फलंदाज झेलबाद. दोन धावा जरूर घेतल्या आधीच्या चेंडूवर परंतु जास्त फायदा झाला नाहीये. हा रिप्ले तुम्ही पाहू शकता. लेग कटर चांगला चेंडू. प्रवीण हरुगडे यष्टीरक्षकाच्या भूमिकेमध्ये लिजंड क्रिकेटर. एक काळ त्याने देखील गाजवलाय. डेबेवाडी प्रीमियर लीग पोलीस मैदान आणि त्या मैदानामध्ये 2 अर्धशतक. बेस्ट बॅटर ऑफ द टुर्नामेंटचा पुरस्कार प्रवीण दादा यांच्या नावावर आहे आणि त्यांनी अगदी एक किस्सा सांगितला की ज्या वेळेला त्यांना प्लेअर ऑफ द बेस्ट बॅटर ऑफ द टुर्नामेंट हा पुरस्कार भेटला त्यावेळेला त्यांच्या बॅटला ग्रीप नव्हती. तो क्रिकेटचा काळ वेगळा होता. आज क्रिकेटचा काळ वेगळा आहे. आज क्रिकेटमध्ये पैसा आहे. तुम्हाला तुमचं टॅलेंट दाखवावं लागेल. न्यू बॅटर विजय शेलार. विजय शेलार पहिला चेंडू आपल्या अनोख्या पद्धतीने खेळला. डीप स्क्वेअर लेगला सीमा रेषेच्या लगत जरूर खेळलाय परंतु चेंडू लॉंग लेग क्षेत्रामध्ये गेलाय. एक धाव मात्र प्राप्त केली जाईल. या मैदानाची भौगोलिक रचनेचा विचार केला तर तुम्हाला डीप स्क्वेअर लेग पासून डीप पॉइंट पर्यंत फलंदाजी करावी लागेल. समोरच्या दिशेने फटकेबाजी करावी लागेल. 5 चेंडू अखेर 6 2. टीम एकता मिरगाव या संघाने एकी दाखवले. या संघाने युनिटी दाखवली मिरगाव संघाने. ज्यांच्या संघाच्या नावामध्येच आहे एकता, ज्यांच्या संघाच्या नावामध्ये युनिटी. खेळ कसा करतील. समोर बनपुर एक्सप्रेस कॅप्टन 26 अतुल भालेकर. शेवटचा चेंडू देखील वेगाने हाताळण्याचा प्रयत्न. ऑफ स्टंपच्या जास्त बाहेर. व्हाईट बॉल.
गोलंदाजी करताना लाईन आणि लेंथ या दोन गोष्टी खूप महत्वाच्या असतात आणि कुठेतरी खराब टप्प्यावर गोलंदाजी कॉलेजमध्ये अगदी ज्या प्रकारे या टीमची धावसंख्या आपण पाहतोय 7 धावा 2 गडी बाद 1 टू गो 7 रन्स ऑन बोर्ड. शेवटचा चेंडू फुलर लेनचा गॅप मध्ये खेळला स्टेट डाऊन द ग्राउंड फटका सरळ व्ही शेप मध्ये 4 धावा. फलंदाज विजयच्या बॅट मधून चौकार. या चौकाराने पहिल्या षटकाची होते सांगता टीमची धावसंख्या 11 धावा. हा रिप्ले तुमच्या समोर. अतुल भालेकर यांनी या षटकामध्ये त्यांच्याकडून अपेक्षित नसेल 3 अवांतर चेंडू हाताळले आणि कुठेतरी त्याचा फायदा टीम मिरगावने घेतलाय. एकता मिरगाव त्याच दरम्यान ज्यांच्या माध्यमातून आपल्याला मालिकावीर सौजन्य साऊथ सिल्क साडी लाभली आहे आदरणीय श्री निवास मोहिते साहेब दादा यांचं शुभागमन झालंय. वेलकम, सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. 11 धावा धाव फलकावर. 2 गडी बाद झालेत. अंतिम षटक प्रवीण हरउडे सज्ज होत असताना लिजंड क्रिकेटर मास्टर क्रिकेटर म्हणून ज्यांना ओळखलं जातं आता मात्र या उपांत्य लढतीसाठी कशा प्रकारे गोलंदाजी करतील हे पाहायचंय. 6 चेंडूंचा खेळ शेष. अजय शेलार ऑन स्ट्राईक. पुढे सरसावून खेळायचा प्रयत्न लॉंग ऑन आहे. चेंडू खाली झेलची संधी असेल. आज झेल सोडलाय आणि डोक्याला हात देखील लावलाय. 2 धावा मात्र प्राप्त केल्या जातील. असे झेल तुम्ही सोडू शकत नाहीये. असे झेल तुम्हाला या स्पर्धेमधून अगदी अंतिम फेरीपासून दूर घेऊन जाऊ शकतात. 2 झेल मात्र अगदी सोडलाय. 2 धावा देखील खर्च केल्या. टीमची धावसंख्या धाव फलकावर 13 धावा. षटक क्रमांक 2 प्रगतीपथावर असताना पहिल्या चेंडूवर झेल सोडला. 2 धावा आल्यात. दुसरा चेंडू घेऊन प्रवीण हारगुडे. पुढे सरसावून खेळायचा प्रयत्न. हा चेंडू अगदी लेंथला हिट केला. ही खासियत आहे. का मला मास्टर क्रिकेटर म्हणून ओळखलं जातं, का मी क्रिकेटचा एक काळ गाजवलाय. आज जरूर क्रिकेट पासून काही काळ दूर होते परंतु क्रिकेटच्या मैदानापासून तुम्ही जास्त काळ दूर राहू शकत नाहीये. तिसरा चेंडू हलक्या हाताने पंच केलाय. पॉइंटला क्षेत्ररक्षक आहे. एकदा पूर्ण केली जाईल. दुरीचा प्रयत्न केलाय. खराब क्षेत्ररक्षण टीम 1 साइड जिवाळा. अशा प्रकारच्या तुम्ही धावा देऊ शकत नाहीये कारण पहिल्या चेंडूवर देखील तुम्ही झेल सोडला. 2 धावा दिल्या. या चेंडूवर जिथे 1 धाव होती तिथे 2 धावा दिल्यात. अशा चुका तुम्हाला टाळाव्या लागतील. या चुका तुम्ही करू शकत नाही या महत्वाच्या सामन्यात. 15 धावा. चौथा चेंडू पुढे सरसावून अगदी गॅप मध्ये खेळलाय. काऊ कॉर्नर वरून क्षेत्ररक्षक आलेत पारदेश. एके धावेचा प्रयत्न केला. दुहेरीचा प्रयत्न केला जाईल. फेकी थोडीशी खराब पाहायला मिळाली आणि ते 2+1 अशा 3 धावा मात्र धावसंख्येमध्ये जोडल्या जातील. खराब क्षेत्ररक्षण. जरूर क्षेत्ररक्षण चांगलं झालं परंतु फेकी खराब. बॅकअप देखील आला नाहीये आणि या 3 धावेने टीमची धावसंख्या धावफलकावर 3 ने पुढे जाईल. टीमची धावसंख्या 18 धावा. 18 रन्स ऑन बोर्ड. टॅपचा फटका पाहायला मिळतो. यष्टीरक्षक वेगाने आलेत. 1 धाव मात्र रोखू शकणार नाहीयेत. 1 धाव टीमच्या टोटल मध्ये जोडली जाईल. टीमची धावसंख्या धाव फलकावर या सिंगलच्या मदतीने 19 धावा. 1 टू गो. शेवटचा चेंडू शेष असेल. चांगली गोलंदाजी जरूर केले दोन्ही गोलंदाजांनी परंतु क्षेत्ररक्षणाची साथ मात्र लाभत नाहीये. झेल सोडले. एका धावेच्या जागी 2 धावा दिल्यात. शेवटचा चेंडू उपांत्य लढतीतील क्रमांक 2 पहिल्या डावातील अगदी बुंद्यात टाकलाय. बॅक टू द बॉलर. धावचीची संधी असेल इथे मात्र धावबाद करण्याचा प्रयत्न केला गेलाय जरूर परंतु फलंदाज असेल सुरक्षित. मात्र दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि दुसऱ्या धावेच्या प्रयत्नात मात्र परतावा लागेल. 1 धाव टीमच्या टोटल मध्ये. टीमची धावसंख्या धाव फलकावर 20 आणि विजयासाठी 21 धावांचं लक्ष्य. टीम 1 साइड जिवाळा. पहिल्या डावाचा खेळ इथे मात्र समाप्त झालाय. ज्या प्रकारे फलंदाजी करत असताना
20 धावा धाव फलकावरती नोंद केल्या. चला टीम एकता मिरगाव, जास्त वेळ घेऊ नका मित्रांनो. टीम एकता मिरगाव, महेश शेलार आणि टीम चला प्लीज फास्ट करा. यस अगदी त्याच दरम्यान ज्यांच्या माध्यमातून आपल्याला सर्व चषक सौजन्य पुरस्कृत केलेत, एक दिलदार व्यक्तिमत्व आदरणीय श्री चंद्रकांत जाधव साहेब सीजे या टोपण नावाने प्रचलित असलेलं हे गोड व्यक्तिमत्व संपूर्ण पाटण तालुका बनपुरी गावातील एक सन्माननीय आदरणीय सीजे साहेब यांचं शुभागमन झालंय आणि सर्व चषक सौजन्य त्यांनी पुरस्कृत केलेत. आगतम, स्वागतम आणि सुस्वागतम. वेलकम सर. एक दिलदार व्यक्तिमत्व. आज प्रत्येकाने या जिव्हाळ्या चषकाला ज्या प्रकारे आपलं प्रेम दाखवलंय, प्रत्येकाने या स्पर्धेला आपलं योगदान दिलंय. या स्पर्धेच्या माध्यमातून जिव्हाळाकरांचा जिव्हाळा चषक या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही आपलं मनपूर्वक सहर्ष स्वागत करतोय. वेलकम, सुस्वागतम. एकवीस धावांचं लक्ष विजयासाठी टीम वन साइड जिव्हाळा. चला एकता मिरगाव, जास्त वेळ घेऊ नका, क्षेत्ररक्षण सजवून घ्या. आणि त्याच दरम्यान तिसऱ्या क्रमांकाचं पारितोषिक, चतुर्थ क्रमांकाचं पारितोषिक ज्यांनी आम्हाला पुरस्कृत केलंय, शंकर मोहिते साहेब शेठ यांचं देखील शुभागमन झालंय. आपल्या देखील आयोजन कमिटीच्या माध्यमातून आम्ही आपलं मनपूर्वक स्वागत करतोय. वेलकम सर. मुख्य व्यासपीठावर येऊन या स्पर्धेचा आनंद घ्यायचा आहे. 21 धावांचं लक्ष पार केलं जाईल का? 21 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी आघाडीचे फलंदाज अतुल भालेकर आणि त्यांच्या साथीला प्रवीण हारुगडे हे दोन फलंदाज दाखल झालेत आणि या दोन्ही फलंदाजांना मात्र आता खेळ करावा लागेल चांगला, तरच तुम्ही देखील अंतिम फेरीमध्ये दाखल होऊ शकता. कारण अंतिम फेरीमध्ये जर दाखल व्हायचं असेल तर खेळ देखील त्या प्रकारचा करावा लागेल. 21 धावांची गरज विजयासाठी. चला थोडंसं फास्ट खेळा प्लीज. 6व्या पर्वाची अंतिम लढत देखील आपल्याला खेळवायची आहे, त्यामुळे जास्त वेळ घेऊ नका. षटक क्रमांक 1 गोलंदाज निलेश शेलार दाखल झालेत. संपूर्ण टीम देखील सज्ज आहे, कारण आता अंतिम लढतीपासून एक सामना दूर आहात तुम्ही. 21 धावांचं लक्ष. कॅप्टन 26 अतुल भालेकर ऑन स्ट्राइक. प्लेज द कॉल. पहिला चेंडू. पहिला चेंडू डाऊन द लेग साइड. अगदी चेंडू सोडून द्यायचा होता, परंतु चेंडू पायावर आदळतोय. कोणतीही धाव मात्र प्राप्त होणार नाहीये. चेंडूचा अंदाज चुकला आणि मात्र एक धाव प्राप्त घेण्यापासून अगदी रोखलं गेले. निर्धाव चेंडूचे होते सांगता निलेश शेलार आज चांगली गोलंदाजी केली आहे टीम एकता मिरगाव संघासाठी. दुसरा चेंडू आडव्या बाडने खेळायचा प्रयत्न. प्लेड ऑन झालेत. मोठ्या विकेटचं पतन. टीम एकता मिरगाव ज्या विकेटची प्रतीक्षा होती तो मात्र फलंदाज बाद झालाय. अतुल भालेकर बॅक टू द डगआउट. अतुल भालेकर शून्यावर बाद झालेत. अगदी गोल्डन डकचा शिकार ठरलेत, परंतु संपूर्ण स्पर्धेमध्ये ज्या प्रकारे त्यांनी खेळ केलाय तो मात्र वाकण्याजोगा राहिलाय. अतुल भालेकर बाद झाल्यानंतर मात्र छोटा बाहुबली पडन टेनिस क्रिकेटचा विवेक वरपे दाखल झालेत. काल त्यांच्या बॅटमधून 4 चेंडूवर 4 षटकार ठोकले होते पहिल्या सामन्यामध्ये, आणि आज मात्र कसा खेळ करतील हे पाहायचंय. कारण क्रिकेटमध्ये अशक्य असं काहीच नसतं. शक्य ते प्रयत्न तुम्हाला करावे लागतात, आणि ते प्रयत्न मात्र कोणता संघ करेल, अंतिम फेरीमध्ये कोणता संघ दाखल होईल, गोषटवाडी संघासोबत 2 हात कोणता संघ करेल हे पाहायचंय. पहिला चेंडू खेळण्यासाठी सज्ज विवेक वरपे. पहिला चेंडू ऑन साइडला विकेट करण्याचा प्रयत्न. डीपला स्क्वेअर लेग तैनात आहे. टिपला जाईल झेल. अजय याने टिपला झेल. फलंदाज विवेक वरपे यांचा संपेल खेळ. शून्यावर झेल बाद. पहिल्या चेंडूवर बाद झालेत. अगदी पहिला चेंडू खेळत असताना मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न कुठेतरी चुकी झाली. सातत्याने मोठे फटके खेळण्याची गरज आहे, परंतु तुम्ही अशा फटक्यांवर बाद होऊ शकत नाहीये, कारण मोठी लढत आहे. उपांत्य लढत क्रमांक 2, आणि या उपांत्य लढतीमध्ये जर तुम्हाला विजय प्राप्त करायचा असेल तर मात्र या चुका टाळाव्या लागतील. कारण तुम्ही सुरुवात कशी करता हे महत्वाचं नसतं, तर तुम्ही शेवट कसा करता हे खूप महत्वाचं असतं. 3 चेंडू अखेर
धावसंख्या धावफलकावर अद्याप खातं उघडलं नाहीये. 2 गडी बाद झालेत. न्यू बॅटर पार्थेश भालेकर डावखुऱ्याचा फलंदाज. काल नक्कीच त्यांनी देखील चांगला खेळ केलाय, परंतु आज नवीन दिवस आहे, नवीन सामना, नवीन सुरुवात. खेळ चांगला करावा लागेल. पार्थेश भालेकर विकेट हॅट्रिकची संधी. गोलंदाज निलेश शेलार. निलेश शेलार यांचा हा चेंडू खोदून काढण्याचा प्रयत्न. निर्धाव चेंडूचे होते सांगता डॉट बॉल. 4 चेंडूच्या अखेर एकही धाव आली नाहीये. 2 गडी बाद केलेत. पहिलं निर्धाव षटक येईल का या जिव्हाळ्याच्या षटकातील? पार्थेश भालेकर मोठा फटका खेळतील का हे पाहायचंय. 5वा चेंडू घेऊन निलेश शेलार. 5वा चेंडू पुढे सरसावून खेळण्याचा प्रयत्न. चेंडू पायावर आदळतोय. धाव देखील घेतली जात नाहीये. 5 चेंडू निर्धाव हाताळलेत. 21 धावांचं लक्ष आणि कुठेतरी चुकी होते. 5 चेंडू 21ची 12 चेंडू मध्ये 21ची गरज असताना आता मात्र सामन्याचं समीकरण येऊन टेपलंय. 7 चेंडू 21 धावा. व्हॉट मॅच. निलेश शेलार पहिलं निर्धाव षटक हाताळतील का? शेवटचा चेंडू शेष. पार्थेश ऑन स्ट्राईक. शेवटचा चेंडू आखूट टप्प्याचा शॉट ऑन जॅक. 1 धाव मात्र गोशांकी क्षेत्रामध्ये प्राप्त केली जाईल. शेवटच्या चेंडूवर 1 धाव आली. टीमची धावसंख्या धाव फलकावर 2 गडी बाद. 6 चेंडू मध्ये 20 ची गरज. 6 चेंडू मध्ये 20 धावांची आवश्यकता. लक्ष जरूर कठीण आहे, परंतु अशक्य नाहीये. अगदी हे प्रेक्षक आपण पाहतोय या स्पर्धेचा आनंद घेत असताना कॅमेरामॅन अक्षय शेठ महात्रे यांच्या माध्यमातून दाखवले जात आहेत. अगदी एकदम झाडा झुडपामध्ये बसून या स्पर्धेचा आनंद घेत आहेत. आणि खासियत आहे ओम साई MTC ची या सर्व प्रेक्षकांना दाखवले जात आहेत. अगदी काही प्रेक्षक बाईक वरती बसून या स्पर्धेचा आनंद घेत असताना काही प्रेक्षक उभे राहिलेत. काही प्रेक्षक अगदी मस्तपैकी या मैदानामध्ये निवांत बसून आनंद घेत आहेत. 6 चेंडू 20 ची गरज. महत्वाच्या षटकासाठी गोलंदाज सतीश शेलार. 6 चेंडू 20 ची गरज असताना इथे मात्र नो यस 1 धाव प्राप्त केली जाते. 1 धाव मात्र जोडली जाईल गोशांकी क्षेत्रामध्ये. प्रवीण हारुगडे जोपर्यंत खेळपट्टीवरती आहे तोपर्यंत सामना फिरू शकतो आणि सामना फिरवावा लागेल. 5 चेंडू 19 ची आवश्यकता. सामना आता पूर्णपणे दोलायमान अवस्थेमध्ये. 5-19. 5 चेंडू 19 ची गरज असताना प्रवीण हारुगडे फुटवरचा वापर. चेंडूला पाठवला. हवाई सफर येतोय मॅच मध्ये निर्णायक क्षणाला. ब्रँडेड स्ट्रोक. जिव्हाळा चषक षटकार. 4 चेंडू 13 ची गरज. आता प्रत्येकाची धडधड वाढली आहे. प्रवीण हारुगडे एक लेजंड क्रिकेटर आहेत. देतात क्रिकेटचा मोठा अनुभव. संपूर्ण पाटण तालुक्यातील प्रत्येक मैदान गाजवले. 4 मध्ये करायचे आहेत 13. समोर गोलंदाज सतीश शेलार. 4 चेंडू मध्ये कमी गतीने टाकलेला चेंडू सेट डाऊन द ग्राउंड. अगदी समोरच्या दिशेने कॅमेरामॅन अक्षय शेठ म्हात्रेंना दिली जाते मानवंदना. इट्स अ ह्यूज हिट. क्लासिकल स्ट्रोक. सीमारेषा पार. षटकार. 3 चेंडू 7 ची गरज. शंकर मोहिते साहेब यांनी यांच्या माध्यमातून जर हा सामना जिंकून दिला तर 501 रुपयांचा पारितोषिक. 3 चेंडू 7 ची आवश्यकता. व्हॉट अ मॅच. काय फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. हॅट्रिक षटकार होईल का? फलंदाज प्रवीण हारुगडे यांच्या माध्यमातून. स्वतःवर विश्वास ठेवा. या जगात अशक्य असं काहीच नाहीये. स्वतःवर विश्वास ठेवावा लागेल. 3 चेंडू 7 ची गरज. विकेट केलाय. आफ्टर चेंडू अगदी सलगचा 3रा. प्रवीण हारुगडे यांच्या बॅट मधून भालेकरवाडीचा ब्रँड दाखवणारा अफलातून स्ट्रोक. चेंडू सीमारेषा पार. षटकार. हॅट्रिक षटकार मात्र प्राप्त केलाय. अनुभव आहे. लिजंड क्रिकेटर, मास्टर क्रिकेटर. 2 चेंडू मध्ये 1 ची आवश्यकता. ज्या प्रकारे प्रत्येक क्षणाला सामना मात्र फिरत होता आणि प्रवीण हारुगडे 3 चेंडूवर 3 षटकार ठोकलेत आणि सामना मात्र खुला केलाय. 2 मध्ये 1 करायचे. सामना संपला नाहीये. काही घडू शकतं. अभिमन्यूची एक गोष्ट आपल्याला नेहमी शिकवते. हिमतीने हारा परंतु हिम्मत हारू नका. 2 चेंडू 1 ची गरज. 2 चेंडू 1 ची आवश्यकता असताना अगदी षटकार ठोकलाय. 4 चेंडूवर 4 षटकार ठोकून सामना मात्र जिंकून दिलाय. रिमेंबर द नेम प्रवीण हारुगडे. या मॅचचा हिरो, या स्पर्धेचा हिरो ठरतोय. काय फलंदाजी केली. अगदी या छोट्या बाहुबलीने उचलून धरले. कॅमेरामॅन ही क्षणचित्र टिपली जातील. रिमेंबर द नेम प्रवीण हारुगडे. माइंड फॉर्म
वन साइड जिवाळा आणि वन साइड खेळ केलाय. अनुभव असतो, हा अनुभव आहे. आणि या अगदी निश्चितच असं म्हटलं जाईल टायगर अभिजिंदा एक लिजंड क्रिकेटर, मास्टर क्रिकेटर. एकदा जोरदार टाळ्या प्रवीण हरवडे यांच्यासाठी. काय फलंदाजी केली. T20 विश्वचषकाची अंतिम लढत आठवली. रिमेंबर द नेम प्रवीण हरवडे. चला दोन्ही संघ घोषटवाडी आणि वन साइड जिवाळा. चला अगदी आपण नाणेफेक करणार आहोत. मी नम्र विनंती करेन सर्व मान्यवरांना, प्रवीण दादा हरवडे साहेब सेफ्टी मॅनेजर गोदरेज कंपनी, आपल्या बनपुरी ग्रामपंचायत उपसरपंच सतीश देसाई साहेब, विनोद बालेकर साहेब, दीपक बालेकर साहेब, विश्वनाथ भरपे साहेब, जगन्नाथ देसाई साहेब दादा, या सर्व मान्यवरांना मी नम्र विनंती करेन आपण मुख्य खेळपट्टीवर अगदी या टॉस साठी यायचं आहे. आणि ज्या प्रकारे आपण पाहतोय या अंतिम लढतीमध्ये कोण कोणावर भारी पडेल. एका बाजूला वन साइड जिवाळा, एका बाजूला टीम गोषटवाडी.